तर शेतकरी कामगार पक्षाच्या अनिकेत देशमुख यांनी स्वतः शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। मी माढा लोकसभेच्या जागेवर लढण्यासाठी इच्छुक असल्याचं अनिकेत देशमुख यांनी म्हटलंय। माढा लोकसभेच्या जागेबाबत पवारांसोबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती देखील अनिकेत देशमुख यांनी दिली आहे। माढा लोकसभेच्या जागेबाबत शेकापची भूमिका पवारांना सांगितली असल्याचं देखील देशमुख यांनी म्हटलंय। आपल्यासोबत अनिकेत देशमुख आहेत। काय सांगाल, आज पवार साहेबांची भेट घेतली? आज आम्ही बारामती येथे गोविंदबाग येथे पवारसाहेबांना भेटायला आलो। एकंदर म्हाडा मतदारसंघाचे आढावा त्यांना एकंदर सांगितलं गेलं, काय परिस्थिती आहे आता त्याच्या संदर्भात चर्चा झाल्या। आम्ही इच्छुक आहेच। पक्षाने जनमानसातून आक्रोश आल्यानंतर पक्षाने मागणी केली आणि त्या मागणीतूनच शेतकरी कामगार पक्षाने आपली इच्छा दर्शवली आणि आमचं नाव पुढे केलेलं आहे। पण एकंदरच आढावा काय आहे, काय परिस्थिती आहे, जनमानसात काय मत आहे, हे सर्व सांगण्याचं आजची भेट होती। एका बाजूला धैर्यशील मोहिते देखील इच्छुक आहेत, अगदी कार्यकर्ते देखील तुतारीचा प्रचार करताना दिसत किंवा सामील होत आहेत, तर काय सांगाल असं? मोहिते पाटील घराणा आणि देशमुख कुटुंब हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत असताना एक पारिवारिक संबंध त्यांच्याबरोबर राहिलेला आहे। जिल्ह्याचं राजकारण करत असताना त्याच्यामुळं राजकारणापलीकडे असलेले संबंध आमच्या दोन्ही घराण्यामध्ये आहेत। त्याचबरोबर आत्ता त्यांची धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा रणजितदादा एकंदरच मोहिते कुटुंबीय पूर्ण BJPमध्ये आहे। अजून तरी त्यांनी काही ऑफिशियल तशी काही घोषणा केलेली नाही, पण त्यांच्याबद्दल मी आत्ता काही कमेंट करू शकत नाही, कारण ते आमच्या अलायन्समध्ये आत्ता तरी नाही आहेत। आणि एकंदर काय म्हणतात त्याला पारिवारिक संबंध असल्यामुळं इतर गोष्टींबद्दल आम्ही नेहमी चर्चा करत असतो। पण आत्ता ह्या स्थितीसाठी एकदा आम्ही अकलूजला गेलो होतो, त्यावेळेस एक भेट झाली होती। पण एकंदर आता त्यांनी BJP असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल भाष्य करणं काही योग्य दिसणार नाही मला। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।